रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणना विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर सुखाचे आगर बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय राम हरे जय जय राम कृष्ण जय राम हरे हरे जय जय राम जय राम हरे 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 जय जय राम जय राम जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि हरी बीज भाजून केली लाही बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देह देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नो हे ऊस साखरेचा नो हे ऊस आम्हा कैसा गर्भवास 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 आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव 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 तुका म्हणे अवघा जोग तुका म्हणे अवघा जोग म्हणे सर्वा
घटी पांडुरंग सर्वा घटी पांडुरंग आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव विठोबार कुमाये बीज भाजून केली लाही बीज भाजून केली लाही बीज भाजून केली लाही बीज भाजून केली लाही बीज भाजून केली बीज भाजून केली लाही बीज भाजून केली लाही बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही मरण नाही आकाराशी कैसा ठाव आकाराशी कैसा ठाव जन्म मरण नाही जन्म मरण नाही आकाराशी कैसा ठाव 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 आकाराशी कैसा ठाव
बीज भाजोनी केली लाई, बीज भाजोनी केली लाई, आम्हा जन्म मरण नाही. आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नोहे ऊस, साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैसा गर्भवास. तुका म्हणे अवघा जोग, आकारासी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. तुका म्हणे अवघा जोग, तुका म्हणे अवघा जोग, सर्वा घटी पांडुरंग. आकारासी कैसा ठाव, प्रत्यक्ष झाला देव. भाजोनी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. सेवेसाठी अभंग घेतलेला जगद्गुरु तुकोबरायचा असून अभंगद्वारा पूर्ण स्वरूप स्थितीचं वर्णन केलं. कारण का, जोपर्यंत जीवाला आपलं खरं स्वरूप कळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं जीव समाधानाला पावत नाही. आणि परमार्थ जो आहे तो सगळा जीव आपला खटाटोप चाललाय तो तेवढ्यासाठी चाललाय. पण झालंय काय, वस्तू राहिल्या एकीकडे आणि हुडकायला लागलोय आपण एकीकडं. प्रयत्न तरी रात्रंदिवस चालू आहे मला. मग 52वी वारी असेल, 160 सप्ती झाली असतील, कारण का वाडवडील लिखित केलेले आमच्याकडे पावत्या येतात नाही. पण एवढं करून अजून आपण तिकडं का वळलो नाही हे तर कळत नाही.
यालाच भ्रम म्हटले महाराज. तसा जीव झालेलाच नाही महाराज. नाही मूळचा जसा आहे तसाच आहे महाराज. पण जसा आहे तसा कळाला नाही म्हणून भ्रमाची स्वीकारी आहे का, भ्रमाची स्वीकारी करायची म्हणून केली आहे. काय तुम्हाला म्हणायचं आहे ना? डॉक्टरासाठी का पेशंटासाठी? शास्त्रासाठी का जीवासाठी? बर ती का शास्त्र महाराज? कळना म्हणून करून देण्यासाठी नाही, त्यालाच शास्त्र म्हटले महाराज. तसे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आहे महाराज. पण एकच शास्त्र असं आहे महाराज, हे जीवाला कळत नाही ते कळून देणं, हे शास्त्राचं शास्त्रत्व आहे महाराज. म्हणून हितापासून ही काढी ती हित देऊनी वाढवती नाही गा श्रुती प्रवृत्ती माऊली. तुम्हाला एकच माऊली आहे ती म्हणजे वेद माता श्रुती माता, आणि ती अपौरुष आहे महाराज. आणि तिचा वारकरी संप्रदायानं स्वीकार केला नाही, बांधलेला आहे महाराज. तुम्ही वारकरी म्हणजे काहीतरी समजू नका महाराज. कुठं 2 वाऱ्या झाल्या, 3 कीर्तन करायला झाली, 4 प्रवचन करायला नाही. आता मला ती काय मिळते, ती काय सन्मानपत्र. केवढी उंची वाढायला लागली महाराज आम्हाला. उंची वाढायला लागली दादा, मी विचारू विशेष नाही ती विपरीत आहे का येता विपरीत आहे. उंची वाढायला लागलेलं विपरीत आहे. कळून घ्या, मी हात जोडून सांगतो. आपली माणसं आहे समजून, आपली म्हणजे सगळीच आपली आहे. पण कळवून घेणारं निदान होय तरी म्हणते. नाहीतर इथं जाताना म्हणतात ह्याचं काय ऐकायचं, यातलं काय कळतंय. याला बायकोचं तेवढं कळतंय, तिनं बोट नाचवली की कळतं. एवढं आपल्याला मंत्रमुग्ध झालं तिच्या. आणि महाराजांना बोलून सांगितलं तरी मग कल्याण कोण करेल का? कोण कल्याण करेल महाराज? अरे संत रिकामे सांगत नाहीत महाराज. वेदानं सांगितलंय. का वेदाला मानायचं? वेद निर्दोष आहे महाराज, अपौरुष आहे महाराज. वेदानं ब्रह्म सांगावं कोणी? धर्म आणि ब्रह्म हे अतींद्रिय विषय, बुद्धीला देखील विषय न होणारे आहेत महाराज. सूक्ष्माती सूक्ष्म आहेत महाराज. त्याला पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा म्हटली महाराज. आणि या कळवून देणार त्याचा जो शास्त्र आहे. आणि या जोपर्यंत कळत नाही महाराज तोपर्यंत खऱ्या अर्थानं परमार्थाकडे वाट नाही. आम्हाला वाटायला हे परमार्थ कशाला मानत नाही आपण परमार्थ. सगळ्याला परमार्थच मानायला हवे महाराज. पण खऱ्या अर्थानं परमार्थ ठरत नाही महाराज. कारण का वस्तू जिकडं आहे महाराज त्या मार्गानेच जाणं, त्या हेतूतनच जाणं, नाही त्याच्यासाठीच जगणं, त्याचं नाव परमार्थ आहे. का महाराज? अरे त्याच्यामुळे तरी जन्म मरणाचा फेरा पडला आपल्याला. आपल्या प्रत्येकाला जे जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हे का भोगायला लागलं महाराज? त्या वस्तूच्या अज्ञानामुळे महाराज. वस्तू येतात न कळल्यामुळे महाराज. पण ती कळवून देणारी वेद माता आहे, श्रुती माता आहे महाराज. आणि तिचा स्वीकार आपल्या वारकरी संप्रदायाने केलेला आहे. ती परिचिन्न नाही महाराज. आमच्या जे सगळे भेद आहे, तू ह्या फडाचा मी त्या, आमच्यात फडफडच चालू आहे. आणि व्यापक आपला धर्म आहे ना. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, याती भलती नारी नर. का हो महाराज? सर्वांना अधिकार आहे महाराज. मनुष्य जन्म तुम्हाला जो दिला आहे महाराज भगवंतानं, तो केवळ आणि केवळ महाराज परमात्मा साधण्यासाठीच नाही, जन्म मरणात निवृत्ती होण्यासाठीच महाराज. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषुले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य परब्रह्म. हो त्याच्यासाठी भगवंतानं आपल्याला साधना दिली ना. दिले इंद्रिय हात पाय का, मुख बोलाया वचन, जेने तू बोलसी नारायण, नासे जीवपणा भवरोग, नासे जीवपणा भवरोग,
असे जीवपण तुम्हा आम्हाला हा मनुष्य देह दिला, त्याच्यात महाराज सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आहार, भय, मैथून, निद्रा निद्रा बरोबर आहे ना काय? आपल्या ठिकाणी बी आहेत. मग त्या पशुतने आपल्यात काय नाही नाही म्हणावं लागायला जनावरासारखं वागू नको, माणसासारखा मागले संस्कार घेऊन आले, पाठी मागले. हो सांगायची पाळी आली महाराज. का महाराज? तर त्याच्यासाठी मनुष्य जन्म नाही महाराज. भगवंताने आपल्याला एक बुद्धी नावाचा अंक दिलाय महाराज. काल प्रवचनात कुठेतरी ऐकले होते जाता जाता, सगळा विकास कशाचा व्हावा, सगळा तुमचा परमार्थ कशावर आहे महाराज? बुद्धीवर. निश्चयात्मक बुद्धी कार्य करते ना. कुठे ठेवली दादा मी? नाही माझ्यासारखा काय कोण नाही म्हणित बस. कॅसेट लावून बघ. अरे काय चाललंय महाराज? हे रस स्वाद आहे महाराज. आणि त्याच्यामुळं आता पहिल्या चरणाला जर तुम्हाला अजून अभंगाचं चरण गावत नाही, तुम्ही कीर्तन असं सगळा तालात असता नाव सांगा बरं, म्हणून चालतंय. बरं, शब्दाचा अर्थ नाही कळला तर अर्थाकार बुद्धी व्हायला पाहिजे. आपण मगाशी सांगितले बुद्धीचं मोठं कार्य आहे मला. घट म्हटला की नुसता घट देण्यात येत नाही. घटाला आकार देते आपली वृत्ती, म्हणजे घट पण आपणच होतो. रखुमाई बोलत नाही महाराज, पण एक त्याच्यातले काही आपल्याला प्रतिबंध आहेत. ते काय आहेत? प्रतिबंध आहेत. ते निवृत्त करणं आपलं कर्तव्य आहे. परमार्थाला अत्यंत प्रतिबंध आहेत महाराज. आणि ते निवृत्त केलं तर महाराज यथार्थ आपला मार्ग चालू होतो महाराज. म्हणून परमार्थ करत असताना महाराज संतांनी जो मार्ग धावून गेलाय महाराज, त्या मार्गाने चालणं अत्यंतिक गरजेचं आहे. मार्गी गेला तो तेथे दुःखला म्हटले महाराज. असो महाराज, बीज बाजूने केलेला ही अम्मा जन्म मरण नाही म्हटले महाराज. पण जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं हे मरायचं, हे आमच्या नशिबाला तर कितवा जन्म निदान आपला? म्हणून अनादी घटना बराचसाच अर्थ त्याच्यात आहे. थोडं थोडं जेवढं जेवढं झेपल तेवढं सांगायचं. कारण का आता झेपणं झाले तरी उभा राहत आहे. केवढी हस आहे महाराज. महाराज लोकांना पाया पडायला काय आसक्ती आहे महाराज. संसारातली आसक्ती सोडायची आणि कीर्तन प्रवचनाची आवश्यकता अवघड आहे, अवघड आहे. वृत्ती तादात मी सोडत नाही लवकर महाराज. आमचं झालंय काय सांगू तुम्हाला. त्या घालवरी येते बघा पिल्ली न्यायला. हा पिल्लं घेतलं ती ना काकत किती उडती उशा उशा केली की पिल्ले टाकून जाते का पिल्ले घेऊन पडते. आमचं तसं झालंय. काही सांगितलं तर विषयाला सोडी ना झाले. मी देह म्हटल्याशिवाय राहिला ना. अवघड आहे. बीज भाजून केलेला आहे अम्मा जन्म मरण नाही संतांच्या अनुभवात. कारण का जन्मच नाही. मोक्ष म्हणजे काय? जन्माचा अभाव. जन्माभाव त्याचं नाव काय आहे? मोक्ष. मोक्ष आहे महाराज. पण आम्हाला नको काय आहे? मरण नको आहे. अरे ज्याचं बारसं झालंय त्याचं 13 होणार, त्याचं 12वं होणारच. मरण नको वाटलं तरी तू जन्माला आलायस ना, मरावंच लागणार. जन्माचं मूळ जे आहे ना ते खंडित करणं ते अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज.
नाहीतर मग काय किती जन्म झाला केलं गणित नाही जी गणित नाही दातारा दातारा. आमचं मना चालू आहे महाराज. धनदारा पुत्र सर्व मिथ्या आहे. शरण रे का देवास धनदारा पुत्र मिथ्या निदान सांगणार याच तरी का जात नाही महाराज. अनादिकालाचे संस्कार आपल्यावर आहेत महाराज. कळतंय आपल्याला महाराज. होत नाही होत नाही कुणाला वाटत नाही महाराज. एवढ्याली 4 माणसं तर निघतील कधी महाराजात असो निश्चित निघतील. माझी खात्री आहे. म्हणून तरी आम्हाला बनवून घेतलं. ऐकायला बोलायला जरी येत नसलं तरी आज थोडस कान तयार झालेले आणि ते गुरुजी पहिलं काम करून ठेवलंय. तुम्हाला बोलाय नाही येऊ दे पण कान तयार व्हायला पाहिजे. कारण का सगळा कानानं घोटाळा केला. गुरु म्हटलं ते ऐकलं कोणी. गुरु म्हटलं कानानं ऐकलं. तू बाबी आहेस राणी आहेस आमचा आहे कितीदा सांगितलं. एकदा सांगितलं ना करून पाण्यात घालतात वर्षाला. आता ती काय करते ते मला माहिती नाही. वर्षाला करून द्या खाऊन द्या काय काय दिवस कमी झाले का वाढ झालं कमी झालं. हिची काय कल्पना आपल्याला निदान खंत वाटावी. अरे 17 वर्ष झाली अजून काय पदरात पडलेलं नाही. दादा वाढदिवस का कमी दिवस आयुष्यातला. अरे आयुष्य जात आहे पा काळ जपत असे महा काळ जपत असे महा स्वहिताचा घोरवा त्यांनी स्त्रिया तरी 52 वर्षाची काय करतात ती 65 काय करते. पण एक दिवस आमटी पिऊन तरी काम 65 करा तरी 65 करा. कारण का ते जन्माचं मूळ जोपर्यंत निघत नाही महाराज तोपर्यंत महाराज. आणि आता बरं महाराज पुढचा जन्म कुठला येईल कोण सांगे महाराज. वासनेच्या पोटी जन्म घेणे लागेल. ते का आपल्या हातात आहे. मागूची हाती जन्म पावशी होऊ गेले चुक्क दुःख जाणशी येतो न घड्याळी जायाशी काय जाणून अंदवशी म्हटले महाराज. परत मनुष्य जन्म तुला मिळेल असं तुझ्या हातात नाही महाराज. कारण का मागल्या तरी वासना घेऊन आलो त्याच्यामुळे जन्माला आलोय महाराज. वासनात हा देह इथे जातो महाराज. हा आलेला आहे देह इथं जातो महाराज. आत्मा येत नाही जात नाही. मग तुमच्या जन्माला कारण कोण आहे. त्याला सूक्ष्म शरीर म्हटले. वासनात्मक देह आहे महाराज. या अनेक जन्माच्या वासना. मग सगळ्या जन्मात माणसाचा जन्म आहे. गडगडायला लागलाय पाऊस आभाळ उठले त्यावरती हे गळणार. आता चिन्ह आहेत ना कसं कुठेतरी कुत्र्यासारखं गाढवासारखं वागतंय ते संस्कार मागले आहेत. आता आकाराने दिसतोय माणूस पण पडद्यावर ज्या अर्थी उमटतंय कॅसेट पाठीमागे तयार आहे होय ना का. तसं पाठीमागले संस्कार आपण घेऊन आलोय महाराज. आणि ते संस्कार घेऊन आल्यामुळे आता आपण भोगायला नाही महाराज. बरं भोगत असताना क्रिया क्रियमान होती का नाही. का आपण अहंकार रहित कामना रहित करतोय होतच नाही. घरात शरीर होत कारण का बाहेर येताना त्या मायेच्या ह्याच्यात घेऊन आले मला. सो महाशब्द घेऊन आले कधी पण बाहेर आल्यावर कवा म्हणताय ना हो काय पालट झालाय. मग पदल्यावर जी एवढा पालट झालाय तर आता बसून तिच्यात जगायला लागलोय. काय काय तिने रंगीत असेल म्हणतात आणि लवकर ते जाईल म्हणतात. बर किती वेळा सांगितलं होतं तो मशी महावाक्य दादा ऐकले का नाही. ऐकले पण निश्चय काय का होत नाही दादा. का होत नाही का आपण पण नाही का ते नाही ना सांगतात ते महाराज. पण आपला निश्चय का होत नाही महाराज त्याचा विचारच करत नाही महाराज. आबा मग अशी पुष्कळ बोलल्या त्याच्यावर महाराज. इथं बसल्यापुरतं आपण कीर्तनात आहे ते काय महाराज म्हणतात बघा. कीर्तनात असलं की आपण सगळे पांडवच असतो महाराज. बोला कुंडली झाली की सगळे कौरव होतो का कौरवच आहे महाराज. वाटले पांडव होते आणि वाटण्यावर नाही चालत. वाटण्यावर काय वाटत नाही महाराज. मला काय कीर्तनकार माझ्यासारखं कोण नाही असं वाटत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हाला माहिती नसेल पण मला वाटतंय ना
नाहीत कोण माणसं. अरे एकापेक्षा एक. पण कीर्तन प्रवचन झालं म्हणजे काय मुक्त झालंच काय? ते म्हणजे काय सर्वस्व करू नये काय? त्याच्याशिवाय कळणारच नाही. ते तरी करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंगारी रूप. त्याच्याशिवाय कसं होणार महाराज? कारण का तुम्हाला हे साधन दिलंय महाराज, पण साध्य करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून आज या इथं जरी पडला महाराज, तरी याला कारण असलेलं पाठीमागं सूक्ष्म शरीर जे आहे ते अनाधिकाराचं आहे महाराज. म्हणून ते कधी उत्पन्न झालं तिथं एक प्रश्न उत्पन्न केलाय बघा. रजूच्या ठिकाणी रजूचे अज्ञान किती दिवसापासून झालं नाही. रजूच्या ठिकाणी विचारलं म्हणून विचारसागर नागा पाहिजे. अरे रजूच्या ठिकाणी रजू उत्पन्न झाली तेव्हापासून त्याचं अज्ञान आहे असं मानायचं. तिला एक उत्पत्ती आहे. मग गुरुजी ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान केव्हापासून तुम्ही हसायचं नाही. आता मी तुम्हाला तटवीत नाही. मला गुरु म्हणतो मला होय का नाही? सांगणार तुम्ही. व्यासपीठायचा मी कोणाची परीक्षा घेणार नाही, कोणाला तुच्छ मानणार नाही. तुम्ही आम्ही एकमेकाची समजूत म्हणून उभारले. मी काय तुमच्यातलाच आहे तसं काय जाणू नका. पण एखादा शब्द जरी या कीर्तनाला तुमच्या मनी मानसी उतरला तर अशा कीर्तनाचं कारण का आम्हाला देखील असा आदेश आलेले आहेत महाराज बंद करा म्हणून. का त्यांना काय बघून असं नाही. नंतर आमच्या विशेष रेट बोलायला आलाय आम्हाला अडचण येते असं काय नाही. शरीराची साथ मिळत नाही असो महाराज. आहेत आपल्या पाठीमागं माणसं. आज ना उद्या त्यांना ईश्वर बोलवून नाही म्हणत कारण ते ईश्वराचं कार्य मी तर कोण सांगणार महाराज. पण महाराज आपल्या ठिकाणी जे अज्ञान आहे ब्रह्माच्या ठिकाणी कधीपासून अज्ञान बोला तुम्ही. अनादि घातले तेवढ्यासाठी. कारण का मी समोर जरी असलो बोलायचं जरी असलं तर बोलणार नाही. का बरोबर आहे का चुका आहे अजून माहिती नाही. निश्चय झाल्या का नाही अभ्यास करीन झाल्यात. ऐकत्यात म्याम केलं पण गेला सगळं तू गुंडळून ठेवत्या. शेवाळ हात काढला की किती वेळा येतोय का लगेच ताबडतोब येतोय. बर कुणाव झालं ते पाण्यावर. कुणाव झालं शेवाळ पाण्यावर. झाकलं कुणाला पाण्याला. मग अज्ञान कुणाव झालं स्वरूप. कुणाला अनादि का घातलं महाराज. तर रज्जूवर जसं जन्माला आला म्हटलं तर त्याला जन्म मानावा लागेल. आणि मग तू जन्माला येतो ही त्याच्यात अधिक महाराज. अनादि का घातलं तर अज्ञान नावाचा पदार्थ स्वरूपाच्या ठिकाणी सिद्धच होत नाही महाराज. बघा होतोय का सिद्धी होत नाही. अज्ञानाची मायाची सिद्धी होत नाही. का महाराज तुम्ही मला मग हे का मानलं महाराज. तर तुम्ही मानलं ना तर राजाद्वारात काय झालं महाराज. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. प्रपंच एक झाला होता समूळ विद्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पंती घडेच ना म्हटले महाराज. बर त्याच्या पुढे मी विचारतो महाराज रजूच्या ठिकाणी कधी सर्प झालाय. झालेलाच नाही मी म्हणतोय. कधीच झाला नाही. कधीच झाला तेव्हा तरी कुठं आहे तिथं महाराज. आणि रजूच्या ठिकाणी सर्प नाही. हाय तो तुमच्या अनुभूतीत आहे. हा भ्रांती स्वीकारली तेवढ्या. भ्रांती काला होत आहे महाराज. तसं परब्रह्माच्या ठिकाणी अहो झालेलंच नाही. मग कुठं झालं हाच प्रश्न. कारण का निराधिष्ठान अध्यास होऊ शकत नाही. होऊ शकत. अध्यास म्हटलं ना भ्रम म्हटलं ना त्याला काहीतरी अधिष्ठान असावं लागतं महाराज. आणि त्या अधिष्ठानाचा असा स्वभाव आहे महाराज. जसं आहे तसं नाही कळलं
तर कोण्या नाही कोण्या तरी रूपाने त्याची प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. का तो पदार्थ सत्य आहे, हेच त्याचं सत्य सिद्ध होतं. पदार्थ जसा आहे तसा नाही कळला तरी त्या पदार्थाची त्या काळात देखील महाराज अभाव सिद्ध होत नाही. म्हणून तो त्रिकाला अबाधित, सत्य आहे. त्रिकाला आवाज अबाधित आहे. तेवढ्या काळात तरी अभाव मांडला तरी मग नव्हता ती जन्माला आला त्याचा प्रागभाव सिद्ध होतो, प्रध्वंसाभाव सिद्ध होतो, अनन्य अभाव सिद्ध होतो आणि अत्यंत अभाव हे सिद्ध होतो. एक जरी अभाव बसला तर तिथं अत्यंत अभाव सिद्ध होतोच. म्हणून मानायचं झालं तर महाराज तिथंच मानायला पाहिजे. पण ते अनादि का मानलं तर त्याला उत्पत्ती नाही हे त्याच्यातलं, आणि हेही अनादि मानलं का याची स्वरूपाने उत्पत्ती नाही. कुणाची? अज्ञानाची. स्वरूपाने उत्पत्ती नाही. मग आता ती मानायची तर कुठं मानायची महाराज? त्याला आश्रय कोणाने? विषय. आश्रय तोच आहे, अधिष्ठान तोच आहे महाराज. आणि विषय तरी कुणाला केलं? त्यालाच. कारण का आबा माया मानायची कुणाला मानायची? त्याच्याच अरे कोण म्हणेल जीवाच्या ठिकाणी माना, कोण म्हणेल ईश्वराच्या ठिकाणी माना. जग ईश्वर जीव हे तिचं काय सगळं कार्य आहे. तिथं कधी मानून चालेल महाराज? कारण का कार्य त्याला अधिष्ठान होऊ शकत नाही महाराज. मग मानायची तरी महाराज कुठं मानायला पाहिजे? ब्रह्माच्या तिथंच मानायला पाहिजे. कुठं? शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी. पण तो असं काय ना, त्याला माहिती तर नाही. तो ब्रह्मचारी तू कसा आहे बघा ना बरं, त्याला याची कल्पनाच नाही. पण आता मानायची तर कुठं मानायला पाहिजे? तिथंच मानायला पाहिजे. मानत असताना कशी मानली आहे बघा? त्याच्या कल्पित एका अंशावर आणि स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या म्हणजे महाराज. हे तिच्यातलं सूत्र आहे महाराज. कारण का पुढे अध्यारोप आणि अपवाद व्हायला पाहिजे. नुसतं जीव नाही, देव हाय, आमका हाय, तमका हाय असं जरी म्हणत बसलो महाराज, त्याचा कार्यकारण भाव जाऊन देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आद्य अधिष्ठान भाव जाऊन देणं अत्यंत महत्वाचं आहे. दोन्हीकडे आपल्याला विचार करायचा महाराज. अनन्य अध्यास आहे त्याला. त्यात एक स्वरूप अध्यास आहे, दुसरा संसार. झालं की तिथं झालं. त्याच्या कल्पित एका अंशावर मानली, ती बी कशी मानली? स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या मानली महाराज. सत का म्हणायचं नाही? आम्ही त्याला सत म्हणतो. ज्याचा तिन्ही काळात वाद होत नाही त्याला आपण सत म्हणतो महाराज. पण हे प्रतितीला येतं म्हणून असत म्हणता येत नाही, आणि ती कुठे टिकत नाही म्हणून सत नाही. कारण का असताची प्रतिती येत नाही. वंद्या पुत्री घ्या, आकाशाचा पूल घ्या, प्रतिती आली नसती तर मानलं नसतं आम्ही महाराज. पण प्रतिती येते म्हणून मानावं लागतं. प्रतिती येते म्हणून असत म्हणता येत नाही, टिकत नाही म्हणून सत म्हणता येत नाही. स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, ती ह्याला उपादान कारण. काय माझ्याकडे आता काय नाही, कान झाकून बसा, नाही ऐकून विलाच नाही असं महाराज. कार्याला दोन कारण लावल्यात महाराज. एक उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण. घट तुम्हाला तयार करायचा आहे ना, घटाला माती हे उपादान कारण आहे आणि दंड चक्र कुलाल हे निमित्त कारण आहे. निमित्त कारणाला हवा लय महत्व नाही, पण परमार्थ क्षेत्रात उपादान करून घेणं, कारण जाणून घेणं अत्यंत गरजेचं. म्हणून एवढं हे विश्व तुम्हाला दिसतंय ना, त्याला तो अभिन्न निमित्त उपादान कारण तो परमात्माच आहे. माया प्राधान्यानं उपादान कारण आहे आणि चैतन्य प्राधान्यानं निमित्त कारण आहे महाराज. चैतन्य ज्यावेळी महाराज तुम्हाला त्याच परमात्म्याला एकोहम बहुश्याम एकलीने कंटविना म्हणून मी अनेक व्हावं आधी पूर्ण झालं ना, तेच त्याला निमित्त कारण आहे. आणि अनेक होण्याला त्याची जी शक्ती आहे ना,
अचिंत्य शक्ती ना तिची याला उपादान कारण आहे. म्हणून माया प्राधान्यानं उपादान कारण आहे आणि चैतन्य प्राधान्यानं निमित्त कारण आहे. आबा पुरुषाहून शक्ती वेगळी असते का पुरुष स्वरूपच असते? शक्ती पुरुष स्वरूपच असते महाराज. तशी माया मानली म्हणून त्यांचं खंडन केलं. कुणाचं? न्यायांचं. त्यांनी स्वतंत्र मानले महाराज. तुमची पत्नी स्वतंत्र आहे का तुमच्या सत्तेवर आहे? सत्ता कुणाची? आता आम्ही देऊन तिच्या सत्तेत गेलो हेच आमचा गाडोपण आहे. मग आता उठ तर उठ, बस तर बस. तरी अजून पूर्ण सत्ता दिलेली नाही. नाही तर तुम्हाला भांडीच घासावं लागणार. दार झाकून का असणार तुम्हाला धुनच पिळावं लागणार. आता चालाय ठिकाणी ती नोकरीच यायची आणि भांडी घासायची. असून दे महाराज, काय आपल्याला विनोद करायची गरज आहे महाराज. पण हिच्या ताब्यात नसताना गेलाय महाराज. म्हणून मुक्त होता परी बळी झाला बद्ध घेऊन या चंद माझे मी आणि माझं हे महाराज स्वरूपात नाही महाराज. तुम्ही बळाला घेतलं म्हणून ती उपादान कारण तीच आहे. आता नुसतं निमित्त कारण मानलं तर मग त्याची व्याप्ती होणार नाही आणि मग देह प्रतिसाद होईल का? नाही. हा, त्याची जर त्याच्यात व्याप्ती नसली तर पाणी रूप तरंग आहे का तरंग रूप वेगळा आहे? पाणी रूप तरंग. बरं, दिसतोय तेव्हा काय आहे? पाणीच. आणि वाटलं तेव्हा काय आहे? अगोदर काय होतं? मग काय म्हणता तुम्ही? तुम्ही म्हणता काय? नाव सांगा. बर, लाट म्हणून त्यातलं वेगळं काढून तेवढं मला दावा. बरं, नदी आणि समुद्र हे दोन आपल्याला वाटतात का नाही? नदीत हात घातला तर इनी हाताला लागती आणि समुद्रात हात घातला तर दाढी बिछा लागतात का? समुद्रातलं काय आहे? पाणी. आणि नदीतलं पाणी. वड्यातलं आणि गागरीतलं तुम्ही काय म्हणून करता? अरे सगळं आहे प्रयागात सगळं का असून प्रयाग घ्या ते आमच्या डुचकीत आहे. प्रयाग तर खऱ्या प्रयागाला आपण विसरलोय महाराज. तिकडे जायची पाणी आहे. जाऊन द्या, करून द्या, चांगला आहे ते महाराज. घरात तिच्याच बोट्याने दुर्गड भाजी करण्यापेक्षा आता आमचे बापू महाराज, बापू महिन्यात 3 महिने गेले. मी 2दा गायीच्या गोट्यात आलोय दादा. कितीदा वर गेले का नाही? काय की गाय आमची धडपडती लय वरी टाकली का नाही की घेण्यात येतच तिला. पण तिकडे गेलं की सारते हो काय एक वाचिक मानसिक तपश्चर्या होतात. एक तीर्थाटन आहे ते महाराज पवित्र करतात. त्यांच्याकडनं काहीतरी आपल्याला महाराज एक प्रसाद मिळतो महाराज. असो महाराज, तीच उपादान कारण आहे. निमित्त कारण नुसतं मानलं तर त्याची व्याप्ती होणार नाही आणि केवळ उपादान कारण मानलं तर ती विकारी होईल. मग काही सांगितले महाराज, घट आहे का माती आहे? माती. आपण काय म्हणतो? घट. बर, घट आहे तेव्हा तरी काय आहे? मातीच. पण विकार आला ना त्याला आकार आला. मग आकार नाम रूप त्याच्यातलं काय आहे? नित्य आहे. हे बघ, अमृत अनुभवाला आणि रुचीने देखील मानलेलं नाही दादा. अरे नाही त्याला विद्या तरी काय म्हणायचं? आणि रुचीने तरी काय म्हणत बसायचं महाराज? केवळ नामात्र सत्ता दिली या. घट हे त्याला तुम्ही आकार दिला, त्याला तुम्ही नाव दिलं. ते माती आहे का घट आहे? माती. बरं, असती कोण? आता बघा, घट असती का माती असती? माती असते. आणि तुम्ही काय म्हणता? घट. भाती कोण आहे? घट भाती का माती भाती? अरे अस्थि रूपानं तरी कोण आहे? मातीचा आहे. भासत तरी कोण? आणि प्रिय तरी कोण वाटलंय महाराज? दादा, अस्थि भाती प्रिय. प्रिय हे सगळं परमात्म्याचं आहे. नामरूप जे आहे तिचं आहे. म्हणून ते मिथ्या आहे. कारण का तिला मानतानाच तशी मानली आहे महाराज. स्वतः स्वतःहून विलक्षण आणि नित्य. नामरूपाचा बाद केला
तर माती आहे का नाही? म्हणजे परमात्मा स्वरूपात त्याची जर ती नाही मांडली, स्वतंत्र नाही मांडली, तर त्याची व्याप्ती यात होणार नाही. ती एक वेगळी आणि हा बाबा एक वेगळा आणि जग एक वेगळं झाली का नेमकी संसाराची कहाणी. लागावी का नको दादा? अभ्यास करायला पाहिजे का नको? कुणी महाराजांना अवघड झालंय महाराज. कुठं वेळ आहे? मला वेळ नाही त्यात सांगते आल्या मला वेळ नाही, उद्या ये म्हणून. बायको ऐकत नाही तरी ये ऐकायला लागला. पण त्यांचं ऐकलं का नाही? जा येत नाही म्हणून सांगितलं महाराज. ज्ञानोबरायाने सांगितलं ना, येत नाही जा. केवढी ताकद आहे महाराज तुमच्याकडे. नाही म्हणता आपण गमावून बसलोय महाराज. आपण स्वयंसिद्ध आहोत महाराज, पण आपण गमावून बसलोय महाराज. म्हणून त्याची व्याप्ती मानायला उपादान कारण तोच मानायला पाहिजे, तर त्याची व्याप्ती होते महाराज. आणि जड कार्य करू शकत नाही, चेतनाशिवाय कार्य होऊ शकत नाही. म्हणून चेतन प्राधान्यानं निमित्त कारण तोच आहे आणि उपादान कारण तोच आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण. त्याच्यासाठी महाराज तुम्हाला ते कोळ्याचा दृष्टांत दिलाय बघा. कोळी आपल्या ज्याच्यातनं धागा काढतो तंतूतनं आणि जाळं तयार करतो आणि त्यातच खेळतो आणि सरताना मोडून जातो. तसा नव्हे त्याची काही झालेली खेळी नाही त्याची दिसू लागले रे. आरूप होते ते रूपाशी आले. जीव शिव नाम पावले रे, आपलीच आवडी धरून खेळूया. आपणच आपणावे आले रे. झोपना कारणे केली एक बायको, तिने एवढे ऐक खेळूया. आईचे जाणून खेळ जाणून खेळ म्हटले. आम्ही बाजूला ठेवतो आणि मग खेळ खेळतो. बस जाई पडून अंगावरून पडतंय. नाहीतर गोप्या भला आणि मी शाना म्हटले. खेळ खेळलेत महाराज, अंगावर डाई पडून घेतले नाही महाराज. म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारण तोच परमात्मा या विश्वाला नटलेला आहे महाराज. सोनं जसं अलंकार रूपानं आहे, पाणी जसं तरंग रूपानं आहे, तसा परमात्मा या विश्वरूपानं नटलेला आहे. म्हणजे आकाराला वेगळा ठाव नाही महाराज. कल्पना केली आकाराची. जरी आकार आलेला असला तरी सोनच त्या अलंकार रूपानं असतं. त्याच्या पुढे एक माऊलीने उभी घातली. सोन्याचे मणी केले ते कशा? सोन्याची सुत्री, सोनियाची सुती उंतले. आत बाहेर मी तसं जग घातलंय म्हटलंय. सोन्याच्या सुतात ओवलंय ते तसं मी जग आत बाहेर म्हणजे परमात्माच अभिन्न निमित्त उपादान करून असल्यामुळं या परमात्मेश्वर जगतात काय नाही. जसं आकार असला तरी सोनच आहे. आकार असला तरी कारण का? आकाराला यायच्या अगोदर काय होतं? सोनच आहे. आकार दिला तरी काय आहे आणि मोडलं तरी काय आहे? सोनच आहे. तसं जरी देह दिसत असला, जरी पंचमहाभूताचा असला, तरी ह्या पंचमहाभूताला मूळ कारण कोण आहे महाराज? परमात्माच आहे. लक्षात ठेवा. तोच अधिष्ठान रूपाने मानलेला आहे. तिथंच कल्पित अंशावर एक माया मानली. त्या मायेच्याच पोटातनं एक आकाश निघालं. आकाशाच्या पोटातनं वायू निघाला. वायूच्या पोटातनं अग्नी निघाला. अग्नीच्या पोटातनं जल निघालं. जलाच्या पोटातनं पृथ्वी निघाली. पृथ्वीच्या पोटातनं भूत निघाली मला. आता हो अध्यारोप झाला. अपवाद करत असताना सगळी भूत पृथ्वीत जातात. पृथ्वी जलात जात. कार्य कारणाचं जात. कार्य कारणात जात. पृथ्वी जलात जाते. कारण का? पृथ्वीपेक्षा जल सूक्ष्म आणि व्यापक आहे. सूक्ष्म आणि व्यापक. तुम्हाला पृथ्वी पोत्यात तरी भरता येते. पोत्यात तरी माती भरता येते. पाणी म्हणजे पाणी पृथ्वीपेक्षा कसं आहे? सूक्ष्म आहे. बरोबर आहे. पाणी भांड्यात तरी भरता येते. अग्नी नाही. म्हणजे अग्नीचं कार्य पाणी आहे. हा, पाण्यापेक्षा अग्नी कसं आहे? सूक्ष्म आणि व्यापक आहे. आता अग्नी दिसतोय तरी वायू दिसत नाही, पण स्पर्श होतो ना. त्या वायूचं कारण कोण आहे? आकाश आहे. आकाश दिसत बी नाही आणि फडकत बी नाही, पण आहे का नाही? सर्वाला व्यापून तेच आहे.
सर्वाला व्यापून तेच तेच आहे महाराज. तो वायूला, तो आकाशाला कारण कोण आहे? माया. मायाला कारण अष्टधा प्रकृती, तिला कारण महतत्व, मग तो अहंकार. तिथून सुरुवात झाली अहंकाराला. मी देह म्हणायला सुरुवात झाली मला, आणि त्यानं तिथं तडाखा दिला आणि आहे त्या स्वरूपाला विसरला. आणि मी अहो देहो अहम हे म्हणायला तिची सुरुवात आहे. म्हणून तो अहंकार, तो त्याचं कारण काय आहे? अज्ञान आहे. अहंकार जरी का उठला बाबा? अहंकार उठायला कारण कोण? सुस्वरूपाचं अज्ञान. अज्ञान. आणि ते त्याचं बीज आहे, आणि ते ज्ञानाग्नीनं दग्ध होतं. म्हणून बीज भाजून केली लाही बीज भाजून केलेलं आहे. तर का जन्माचं मूळ काय आहे महाराज? हे बघा, दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पाप पुण्य. चाट बोला. पाप पुण्याला कारण धर्म. धर्म, त्याला कारण अनुकूल प्रतिकूल. रागद्वेष. रागद्वेष. मध्ये कसं आलं? त्याला अनुकूल प्रतिकूल. त्याला भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. अज्ञानच निवृत्त करायला पाहिजे. अज्ञान हे त्याचं कारण आहे महाराज, आणि पुढचं हे कार्य आहे महाराज. म्हणून बीज बाजूने केली लाही अम्मा जन्म मरण. नाही. कारण काय? बीजा अंकुर एकदा काढला ना की परत जन्माला घालणार ते मी करता भोगता असं जे वाटायला नाही, देहो म्हणजे म्हणायला नाही, त्याला एकच कारण जर कोण असेल तर सुस्वरूपाचं अज्ञान. मग तिथनं पुढे तो असतो का नाही महाराज? असतो महाराज. काय वाद्यांचं म्हणणं आहे, काल ते आबा ते देखील म्हणाले, काय लोक जीवनमुक्ती मानत नाही. ते काय मधुकर महाराज करावे पण आपल्या संप्रदायात जीवनमुक्ती मानलेली आहे. आता म्हणल्याप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे, उपादानाचा कार्यात प्रवेश असतो. आहेच नव्हता का? अज्ञानाला उपादान कारण आहे. अज्ञानामुळे हे सगळं कार्य झालंय. कारण कोण? अज्ञान. उपादान कारण आहे. मातीचा नाश झाला की घट दिसत नाही. घटाचा स्वतंत्र नाश करायची काय गरज नाही. तसं अज्ञान निवडून झालं ना, तुमचा देह राहिला ना, काय नसायला पाहिजे. मुकुट जीवनमुक्तीची दोर होती महाराज. अज्ञान निवृत्त झाले की देह पडायला पाहिजे महाराज. म्हणून तिथं अज्ञानाच्या 2 अंश दवरून दिली महाराज. काय काय? एक आवरण अंश आणि दुसरं विक्षेप. ते आवरण जे आहे त्याच्या विरोधी ज्ञान आहे महाराज. ज्ञानाने ते अज्ञान निवृत्त होतं महाराज. आणि पुढचा जो प्रारब्ध अंश आहे महाराज, प्रारब्ध अंश जो आहे पुढचा महाराज, तो मागल्या जन्मात घेऊन आलेला आहे. तो त्याने भोगूनच संपवावा लागतो महाराज. आता जरी भोगत असला तरी त्याचं इथलं जे अहंकार आहे तो निघून गेलेला असतो. मी करता आणि मी भोगता हे निघून गेलेलं असतो. कारण का मूळचा तो करता नाही महाराज. आणि साक्षी जर ठरत नाही तर प्रमादा कसा ठरलं महाराज? साक्षी ठरत नाही काय म्हणून साक्षी तो तरी करीत बसायचं महाराज. असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूपानं असं ना घरातलं सोडायचं आणि कट्ट्या बसून ते कुणाचं का? तुला काय करायचं का? परमात्मा तरी निष्कृत आहे महाराज. तो साक्षीत्व पदरचं सोडायचं, बाहेर वगैरे बसायचं. काय आहे महाराज? जरा कठीण जाईल, जरा जाऊ देत निदान सुवाती दिसला असं महाराज. काय अडचण नाही, मुळात काय झालेलं नाही महाराज. पण याला एक अज्ञान कारण आहे महाराज. आणि ते अज्ञान निवृत्त झाले ना, कर्तेपणा अहंकार यावला निघून जातो. कर्तेपणा निघून जातो आणि पुढे क्रिया होते. पण ती क्रिया क्रियमान घडत नाही. कारण का मी करते म्हणणंपणा जातो. त्याला साक्षीत्व. त्याला काय देहात बरोबर व्यवहार होणार, पण माझा नाही याचा काय जो सुस्वरूपी उठला, दृश्यशी दृष्ट्या आटला, तो नेहमी काय रेटला म्हणून त्यांनी सांगितले आम्ही काय खातो कासे सांगावी काय तिने म्हणावा काय. मग आजी म्हणलं जरा साखर टाकून आलो, आम्हाला म्हणा अधिकार नाही. हे प्रकृतीचे धर्म आहे, काढून द्या. कारण का हे चालतंय ना तोपर्यंत ह्याला चालवून यायचं का हे कार्य करायसाठी.
तुकोबारायांनी मागणं मागून घेतली महाराज. कथेची सामुग्री देह अवसानावर गंगा जाऊ देऊ नको. कारण का मनुष्य जन्म आला गेला की कुत्र्याला देखील गाडीत बसून फिरवते, पण कीर्तन करणार नाही, हरिपाठ म्हणणार नाही, वारकरी होणार नाही. निदान वारकरी तरी होय होय असं. ते पुढचं जे त्याचं जीवन राहतं ना ते तादात्म्य रहित राहतं. अंतकरण बाधित झालेलं असतं महाराज. क्रिया होते पण क्रियमान करत नाही. क्रिया तरी का होते? पाठीमाला भोगून त्याला संपवायचं असतं, आणि जोपर्यंत ते भोग संपत नाही तोपर्यंत हे पडत नाही. गुरुजींचा एक शब्द तुम्हाला सांगतो, ते अपान वायू काय, कुठले ते 5 वायू मागले बघा, त्याचा शेवटचा वायू काय? हा धनंजय. नाही नाही, दुसरे 5 प्राण मानले ते उपप्राण. आणि तो वायू जोपर्यंत त्याचं काय आहे तोपर्यंत दादा याला पेटवायला परवानगी नाही. एवढी सारी ईश्वराची याच्यावर सत्ता आहे. म्हणजे ते प्रारब्ध भोगासाठी हे आहे मला. पण भोगत असताना यादाने माझा काय संबंध नाही. कारण का त्यांचा अनुभव आहे. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, हळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागिया संता, आहे ठाऊक सभागिया संता, नाही दूज अनिक मागुतागा, नाही दूज अनिक मागुतागा, नाही तुझा अनिक मागुतागा, मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, येईल विचारिता, हळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागिया संता, आहे ठाऊक सभागिया संता, मुता तागा मागुतागा, नाही तुझ्या अनिक मागुतागा, वासुदेव करीतो सेवा. मी वासुदेव तत्वता, देशवेश मोहे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता सत्ता कुणावरी, कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे, जीही कैसा मोकलिलो, कोणी अंध पांगुळ झालो. ही याची अवस्था सांगितली. आणि स्वरूपा काय सांगितलं, तुम्ही कोण आहे? मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता. तुम्ही विचारायला तर हे सांगणार मी. विचारा कुणाला तुम्ही, ठाऊ कुणाला आहे? सभागिया संताकडे काबू केला. त्यांना त्याचा अनुभव आहे महाराज. म्हणून आपल्या परमार्थ क्षेत्रात महाराज संता अनुभवाला अत्यंतिक महत्व आहे महाराज. नुसत्या शब्दांना काही काडीची किंमत नाही, असून याचं नाही महाराज. शब्दज्ञानी उषा गळा, न भिने मनी कळी काळा, बोधे विन सुख सुवाळा, आहे तो ज्वाळा वेगळाची, आहे ठाऊक सभागी या संता, अनेक मागुता तुझा नाही विचार. म्हणजे मी वासुदेवच आहे. सांगितलं फक्त आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. बोलेले ऋषी साच भावे, मी देऊचा तुका नाही महाराज. असं देह महाराज, पण देहाचा आणि माझा काय संबंध नाही. देहा अगोदर खरा देह संबंधी देह संबंधी पसारा बुजगावून नाही चोरा लक्षणा वाचत असे कारण का पंचीकरण पंचमहाभूताचं कार्य आहे मला. याचा देह म्हणून काय काढणार तुम्ही नाव सांगा. काय देह म्हणून म्हणून याला कारण जर काय असेल तर स्वरूपाचं अज्ञान. बीज बाजूने केली लाई आम्हा जन्म मरण जन्माला कारण जर काय असेल तर ते स्वरूपाचं अहंकार. मी आमका तमका हे जे काय वासना आहे महाराज त्या वासनेचं तर बीज आहे महाराज स्वरूपाचं अज्ञान. म्हणून बीज बाजूने केलेलं आहे. आता चिरमुरे किती पेरलं तरी उगवतील हो.
तुमच्यात पेरतात का नाही? सप्ताह आला की अगोदर पिरून ठेवा. बीजांकुर गेलेला तसा महाराज यातला जर बीजांकुर निघून गेला मी अहम, कारण अहम ममतेची लवड माते ना पंक्ती वापोळी जन्म मरणाच्या दुतडी मी 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 ज्याशी जे म्हणते ते काढून टाका आणि तोच अहम तिकडे वासुदेवाकडे जावा. कारण का कोणतरी आपण आहोत, पण आहो असं न कळल्यामुळे हा भ्रम स्वीकारावा लागला. आणि एकदा तुम्ही कळला की तुम्ही देह नाही, प्रत्यक्ष कोण आहे? देवच आहे. देवाची बरे देवची कारण का अलंकार नसून कोण आहे? कोण आहे? तुझा परमात्माच या विश्वरूपानं नटलेला विठ्ठल विस्तारला ज्ञानी सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल मुनी विठ्ठल विस्तारला जनी विठ्ठल विस्तारला जनी विठ्ठल विस्तारला जनी विठ्ठल सप्तही पाताळे भरोनी सप्तही पाताळे भरोनी सप्तही पाताळे भरोनी सप्तही विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल विस्तारला जनी विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल दिसणारा सगळा परमात्मा स्वरूपच आहे, दुसऱ्याला सत्ताच नाही महाराज. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला गागा हा लावला जगदाभ बीजा बाजूने केली राही आम्हा जन्म मरण नाही आकाराशी कैसा ठाव भाव. हे आज्ञान एकदा निवृत्त झालं ना की जन्म मरणाचा फेरा कायमचा चुकतो महाराज. त्याला ते जन्माचा अभाव याला काय म्हटलंय? मोक्ष म्हटलं. मरण माझे मद केले आपुले मरण. पहिले मी आडोळा मरण पाहणं म्हणजे आज्ञाने निवृत्त करणं. ते मरण पाहायला लय वेळ लागते महाराज. हे मरण तुमचं निघून गेलंय की त्या मरणाला भीतच नाही महाराज. कारण का तवा जी खोळ पडलेली असते. नागोबा काच सोडल्यावर मागं बघा येतोय. एकदा काच सोडली ना काय होते बघा येत नाही. तसं देह तादात मी एकदा गेलं ना मासवायचा कोटे आठवायचे नाही. देही देवी देई त्याला ते जीवनमुक्त स्थिती म्हणले. तुका म्हणे मुक्ती परिणिली आता दिवसचारी खेळी मिळे महाराज. अशा आनंदात असतात महाराज. आणि म्हणून देह नव्हे प्रत्यक्षात तो देवच झालाय. आता परत तो जीवदशेला येत नाही. पुढल्या चरणात सांगितले
जय कुमार जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमार जय जय कुमार जय जय कुमार बीजा बाजूनी केलेला आहे बीजा बाजूनी केलेला आहे बीजा बाजूने केलेला आहे बीजा बाजूने केलेला आहे बीजा भाजून केलेला आहे बीज भाजून केलेला बीज भाजून केलेला आम्हा जन्म मरण नाय जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आकाराची कैसा ठाव 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 देपतश झाला देव देपतश झाला देव आकाराची कैसा ठाव 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 आकाराची
रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भागवने केले नाही आम्हा जन्म मरण नाही आकाराशी कैसा देह प्रत्यक्ष झाला साखरेचा केला साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव तुका म्हणे अवघा जोग अवघा जोग सर्वागटी पांडुरंग आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नोहे ऊस ऊस आम्हा कैसा गर्भवास गर्भवास तरी बी म्हणतात ना सुखे घालावे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी याच्यासाठी जन्म घेतला देवा साधावया एक त्यांची आणि त्यांनी जर नाही गेलं अवतार घेऊन आले तर तुम्हाला पण ते अवतार घेऊन येत असताना जीवाचा तुमचा आमचा कर्मभोगासारखा त्यांचा अवतार नाही, एक कायम लक्षात ठेवायचं. कारण का काही लोक सांगत असताना देखील संतांना देखील प्रारब्ध लावतात आणि देवाला देखील प्रारब्ध भोगायला आले ते काय म्हणायचं आहे महाराज. त्यांच्याकडे जो व्यवहार होतो तो त्याचं प्रारब्ध नाही, जीवाचं प्रारब्ध असतं. संतांना प्रारब्ध नाही महाराज. संचिन त्याचं जळून गेलेलं असतं महाराज. आल्याला प्रारब्ध भोगून संपवलेलं असतं महाराज. म्हणून तरी सांगितलं बीज बाजूने केली नाही जन्म मरण देणारं जे बीज आहे अज्ञान आहे ते काढून टाकलेलं असतं महाराज. मग किती जरी आता साखर झाली तरी कुठला जरी पंडित आणला तर साखरेचा ऊस होत नाही. तसं आपल्याला आता गर्भवास परत नाही महाराज. त्यांचं जरी जन्म असले महाराज तरी ते तुम्हा मला शिकविण्यासाठी अनेक जन्म घेऊन येतात. पण त्या जन्माचा एकच उद्देश आहे महाराज, अवतार तुम्हा कारण जड जीवा महाराज. तुमच्या आमच्या कार्यासाठी ते विशेष रूपानं विशेष उपाधी घेऊन आलेले असतात महाराज. कारण का अविद्या ही जीवाची उपाधी आहे, माया ही ईश्वराची उपाधी संतांना दया निरुपाधिक आहे. पण त्यांची दया हीच उपाधी दया हे त्यांचं भांडवल पुढं ते हे जन न देखवे डोळा कळवळा आले तरी आता त्यांना परत जन्म मरण नाही महाराज. परत एकदा साखर झाली ना परत ऊस होऊ शकत नाही. तुका म्हणे अवघा जोग जोग. आता हे दिसणारं सगळं काय म्हटले पांडुरंग आहे महाराज. कारण का अवघे चित्र लोक आनंदाचे आता त्याने हे काय जग घालवायचं नाही महाराज. जग घालवायचं नाही. जगाला कारण काय आहे तेवढं कळवून घ्या तुम्ही. आम्ही जगात उलट पालत करतो महाराज. पण जग न हे करता जगाचं कारण काय ते जर कळलं तर तुम्ही आदिशनाकडे निश्चित जाणार महाराज. तुम्हाला जगाची प्रतीती येणार. सोनाराला देखील अलंकाराची प्रतीती येते. पण अलंकार बघत असताना सुवर्ण दृष्टी असते. तसं महात्म्याना जग पाहत असताना जगाची दृष्टी नाही, रूपाची दृष्टी नाही तर चैतन्याची. म्हणून एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती निज ज्योती ती विटेवरी उभी मूर्ती. त्याच्या पुढे सांगितलं महाराज विश्वची माझे घर ऐशी मती ऐशी मती जयाची दयाची स्थिर स्थिर किंबहुना चराचर आचर अचर आपणची आणि घाला तया ही वरी पारता. माझी म्हणजे खरी जरी महाराज भक्ती कुणाची असेल तर ज्ञानोत्तर भक्ती आहे महाराज. भक्तीचे दोन प्रकार आहेत महाराज. एक साधन रूप आहे ती तुम्हाला करावीच लागणार आहे. कुठंपर्यंत ईश्वर साक्षात्कार होतो पर्यंत ईश्वराची सेवा करावीच. कशावरून ओळखायचं महाराज. ज्यावेळी तुम्हाला सद्गुरूची भेट होईल त्यावेळी निश्चित तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे मानायला काय हरकत नाही महाराज. आणि सद्गुरूची सेवा कुठंपर्यंत करायची महाराज तर मीच ब्रह्म आहे अशी अंतकरणाची स्थिती तयार होत नाही
तो पण ईश्वराची सद्गुरूची सेवा सोडायची नाही म्हणत. आणि तिथं जननो हे अवघा जनन म्हणून जिना जगाची सेवा करा हीच खरी भक्ती आहे. तुका म्हणे अवघा अवघा जो सर्वाघटी पांडुरंग आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे अवघा जोग 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 सर्वा घटी पांडुरंग सर्वा घटी आ आ सर्वा घटी पांडुरंग पांडुरंग आकाराचे कैसा ठाव तुका म्हणे अवघा जोग जोग सर्वागटी पांडुरंग आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. झालेली सेवा सद्गुरू चरणी पांडुरंग चरणी तुमच्या सर्वांच्या चरणी झोपलेल्यांची सकटा काय चरणी अर्पण करून सेवेला येतं. मला माहिती आहे घरात झोप येणार नाही पण माझ्या कीर्तनात निश्चित झोपेला येणारच. जय विठ्ठल जय जय जय